येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. मी कुठेही जात नाही. तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मी येईन. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. अपरंपार असा आधार भयाच्या पार मनादाने, भजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासाठी आले आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर आज प्रत्येक जण हा थक्क होणार आहे. चला तर मग वेळ न घालता ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव येथे सांगणार आहे. मी लग्नाच्या अगोदरच स्वामींच्या सेवेमध्ये होते. मी फार काही करत होते असं नाही, पण माझे जे श्रद्धास्थान होते ते स्वामी महाराज होते. मी कधीतरी मठात आरतीला जायची आणि आमचे जे सर होते ते आम्हाला त्या महाराजांविषयी सांगायचे. त्यामुळे महाराजांची मनामध्ये श्रद्धा बसलेली होती. माझे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर मला मूलबाळ काही होत नव्हतं. 4-5 वर्ष लग्नाला झाली पण काहीच नव्हतं. त्यावेळेस मी खूप सेवा करू लागली होती. थोडी थोडी महाराजांची सेवाही करायची आणि ट्रीटमेंट देखील चालू होती. त्याच दरम्यान मला प्रेग्नेन्सी राहिली. प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मला एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर माझी मुलगी आता 1.5 वर्षाची होती. 1.5-2 वर्षे. त्यावेळेस कळालं की तिच्या हृदयाला होल आहे. तिचं एक मोठंसं ऑपरेशन करावे लागेल, डॉक्टरांनी असे सांगितले. त्यावेळेस खूप जीव घाबरत होता. एक तर एवढ्या दिवसाचं काही नव्हतं आणि झालं त्यात हे असं. त्यावेळेस मी सेवा घेण्याचं ठरवलं आणि मी दिंडोरी येथे गेली. तेथून मी माऊलींकडून सेवा घेतली. तिला रुद्राचं तीर्थ महामृत्युंजय मंत्र 1.25 लाख जप करायला सांगितला होता. त्यावेळेस आम्ही सेवा चालू होती आणि पुण्याला ऑपरेशनसाठी तिला घेऊन गेलो. तिचं एकदम व्यवस्थित ऑपरेशन पार पडलं. आता ती खूप व्यवस्थित झाली होती. आता माझी मुलगी जवळपास 10-12 वर्षाची झाली होती. पण मला त्यानंतर पुन्हा प्रेग्नेन्सी राहिलीच नाही. मला घरच्यांना खूप आशा होती की एक तरी मुलगा असावा, मुलगा व्हावा, नाहीतर दुसरं तरी काहीतरी व्हावं. पण माझ्या सासूबाईंना मुलगाच पाहिजे होता. त्या मुलगाच्या अट्टहासासाठी त्या खूप छळ करायच्या. मला खूप घरी उन्हं बोलायच्या आणि तुझाच पायगुण चांगला नाही, तूच अशी आहे, तूच तशी आहे. खूप मला सासू रोज छळ करत असे. त्या वैतागाने मी रोज स्वामींपुढे खूप रडायची की स्वामी असं का. पण काय माहीत काय होत होतं. ट्रीटमेंट देखील चालू होती. सर्व काही करून पूर्णपणे थकलो. त्यावेळेस एका बाबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही गाणगापूर येथे जाऊन गुरुचरित्र पारायण करा, तुम्हाला नक्की फरक पडेल. मग मी आणि माझे मिस्टर गाणगापूर येथे गुरुचरित्र पारायणासाठी गेलो. आम्ही 7 दिवस तेथे राहून पारायण केलं. तिथे भिक्षा मागायचो, तेच खायचो आणि पारायण करायचो. खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर तरी देखील काही एक फरक नाही. त्यानंतर माझे जे ओव्हरीज होत्या त्याचं देखील खूप मोठं ऑपरेशन करण्यात आलं. ओव्हरीचं ऑपरेशन झाल्यानंतर मग डॉक्टरांनी पुन्हा मला जी ट्रीटमेंट सुरुवातीला केली होती तीच ट्रीटमेंट दिली. त्या ट्रीटमेंटने त्यानंतर मला खूप सारे इंजेक्शनही देण्यात आले. खूप दिवस झाले. आता माझी एक इच्छा होती की आता शेवटचा पर्याय म्हणून मी 108 स्वामीचरित्र पारायण करायचं ठरवलं. मग मी स्वामीचरित्र पारायणाला सुरुवात केली. माझं 6वं-7वंच पारायण असेल. त्या पारायणाच्या नंतर मला लगेच प्रेग्नेन्सी राहिली. प्रेग्नेन्सी डिटेक्ट झाली. खूप आनंद झाला. त्यानंतर 3 महिने खूप छान गेले. 3 महिन्यानंतर सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला. पायाखालची जमीनच सरकली. कारण मला
3 नाही तर 6 गर्भ हे राहिले होते. 6 गर्भ राहिल्यानंतर खूप म्हणजे खूप टेन्शन आलं होतं. स्वामींना एवढे दिवस एक मागत होती, आता अचानक 6 गर्भ राहिले, आता हे कसं होणार? त्यावेळेस डॉक्टर बोलले की एवढे बाळं ठेवणं शक्य नाही, तुम्ही एक काम करा, 3 बाळं ठेवा आणि 3 बाळं डिलीट करून टाका. इथेच आपण त्यांना इंजेक्शन देऊन पोटामध्येच मारूया. त्यावेळेस खूप म्हणजे मी त्या दिवशी खूप रडली की स्वामी एवढे दिवस मी तुम्हाला एकच मागत होते, आज एवढं दिलं आणि ते बाळ जन्माला यायच्या आधीच त्यांना तिथे मारून टाकायचं. त्यावेळेस दिवशी खूप रडली, खूप त्रास झाला, भयानक त्रास झाला आणि माझे ते 3 बाळ तिथे मारण्यात आले. त्यानंतर पोटामध्ये आता 3 बाळ राहिले होते. मग त्यानंतर खूप म्हणजे मला पूर्ण बेड रेस्ट होता. मी पूर्ण बेडवरतीच झोपून होते. जवळपास मी हालचाल देखील माझी होत नव्हती, मला चालता देखील येत नव्हतं, खाणं पिणं तर काहीच नव्हतं, खूप त्रास व्हायचा. पण मी त्या झोपले जरी असली तरी कंटिन्यू महाराजांचं पोटावरती नामस्मरण चालू होतं, तारक मंत्रही चालू होता, स्वामी चरित्र वाचायचे, गुरुचरित्राचे अध्याय वाचायचे, रामरक्षा, माझी कंटिन्यू ही सेवा पोटावरती हात ठेवून चालूच असायची. त्यावेळेस मी स्वामींना आता एकच मागत होती की स्वामी तुम्ही एवढं दिलंय ना, तर सर्वांना सुखरूप ठेवा आणि मला ताकद द्या, हे लढण्याची ताकद द्या, शेवटपर्यंत मला फक्त हे सहन करण्याची ताकद द्या, एवढी मागणी मी स्वामींना करत होती. मी हॉस्पिटलला देखील जाण्याचं टाळाटाळ करायची, कारण प्रवास केल्यानंतर मला खूप त्रास होत असायचा. मग मला आता 7वा महिना उलटून गेला होता, 8वा महिना लागला. 8व्या महिन्यानंतर डॉक्टर म्हटले की आपल्याला डिलेवरी करावी लागेल. पण मी डॉक्टरांना म्हटले की नाही, मी डिलेवरी करू शकत नाही, कारण बाळांचे वजन लहान असल्यामुळे वजन हे खूप कमी, बाळ झाल्यानंतर पुन्हा त्यांना काचेत ठेवायचं हे मला नको होतं. मी डॉक्टरांना म्हटले की मी म्हणजे आराम करेन, काही एक होणार नाही, मला फक्त दुसऱ्या गोळ्या द्या. मग डॉक्टरांनी माझ्यावरती विश्वास म्हणजे ठेवून तू म्हणते म्हणून तू करतीये, सहन करणार आहेस म्हणून मी तुला गोळ्या देते असं सांगितलं आणि मला गोळ्या दिल्या. त्यानंतर मी स्वामींच्याच भरोशावरती 8वा महिना पूर्ण संपला तरी देखील मी हॉस्पिटलला गेले नाही. 9वा महिनाही चालू झाला, मी जातच नव्हती. पण 9वा महिना लागल्यानंतर 9 दिवस होऊन गेले, 9-10 दिवस झाले आणि मग माझे मिस्टर ऐकतच नव्हते की नको, बाळांना काही होईल, एवढी आपण रिस्क घेणं चांगलं नाही, तू टेन्शन घेऊ नको, सर्व काही व्यवस्थित होईल. म्हणून मिस्टरांनी मला बळजबरी हॉस्पिटलला नेलं. हॉस्पिटलला नेल्यानंतर डॉक्टर म्हटले की आता आपल्याला डिलेवरी करूनच घ्यावी लागेल, कारण बाळाची हालचाल ही कमी होत आहे. त्यावेळेस मग ते म्हणे आता एवढीच नॉर्मल जर प्रयत्न केला तर आईच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आपल्याला सेक्शनच करावे लागेल. त्यावेळेस खूप भीती वाटत होती की पहिली डिलेवरी ही नॉर्मल होती आणि आता सेक्शन करायचं, पण बाळांच्या जीवासाठी मी ते करायला तयार झाली. मग माझं सेक्शन झालं. सेक्शन झाल्यानंतर मला 2 मुली आणि 1 मुलगा झाला. स्वामींच्या कृपेने 1 मुलगा झाला. सासूंची इच्छा पूर्ण झाली आणि माझ्या घरी लक्ष्मी नारायण आले. त्यानंतर खूप म्हणजे खूप माझ्या मनाला रडूही येत होतं की स्वामी तुमची लीला खरंच आगाध आहे. तुम्ही जर कदाचित 3 मुली झाल्या असतात तर माझं आयुष्य पुढचं किती खराब असतं हे मी इमॅजिनसुद्धा करू शकले नसते, कारण मी तो टॉर्चरपणा सहनच करू शकत नव्हते आता, कारण माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे गेले होतं. आता 3 बाळ झाले. स्वामींच्या कृपेने सर्वांचे वजन हे चांगले, कुणालाही काचेत ठेवण्याची वेळ आली नाही, सर्व काही सुखरूप व्यवस्थित झालं आणि मी घरी देखील आले. घरी आल्यानंतर देखील सर्व काही व्यवस्थित आहे. माझे 3ही बाळं एकदम व्यवस्थित ठणठणीत आहे. तारक मंत्राच्या तीर्थाने आणि तारक मंत्राने स्वामींच्या नामस्मरणाने थोडं देखील बाळांना काहीच झालं नाही. ही माझी स्वामींची माझ्यावरती खूप मोठी कृपा आहे. त्या बाळांचा आणि माझा मागच्या जन्मीचा काहीतरी संबंध असेल, त्यामुळे स्वामींनी मला एवढं दिलं. आता मी या बाळांना खूप म्हणजे खूप प्रेमाने सांभाळणार आहे आणि स्वामींच्या चरणी आता एकच विनंती आहे की स्वामी तुम्ही एवढं दिलं, आता यांना सांभाळण्याची शक्तीही द्या आणि तुमची सेवा देखील आमच्याकडून सर्वांकडून तुम्ही करून घ्यावी. जी काही सेवा
माझ्याकडून होत आहे आणि तुम्ही करून घेत आहे ती सेवा निरंतर करून घ्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. किती महान कीर्ती ही स्वामींची आहे. स्वामी म्हणजे त्यांनी एक डोळा स्वामींकडे मागत होत्या, तर स्वामींनी त्यांना एक नाही तर 3 डोळे दिले. खरंच खूप सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.